हाय मित्र आणि मैत्रिणींनो, माझा सेकंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. हे बघा इंदोरचा मॉल, जी की मी उज्जैनला जाण्यासाठी निघाले. मग आम्ही इंदोरला थांबलो, मग तिथे बरंचसं खाल्लं पिल्लं आणि नंतर आम्ही निघालो इंदोरला. रात्रीचा व्ह्यू बघा. मग आम्ही कॉरिडॉरला गेलो. अरे वा, काय जबरदस्त तिथलं डेकोरेशन, लाईटिंग आणि असंख्य असलेली तिथली गर्दी. चला माझ्यासोबत फिरूयात. बघा भव्य दिव्य असं डेकोरेशन आहे तिथं. तिथं गेल्यानंतर असं फील झालं की खरंच माणसाने फिरायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे, एक जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. हे असं वाटत होतं की आपण कुठे बाहेर देशामध्ये गेलो आहेत, कारण अनेक प्रकारच्या अशा लाईटिंग्स वगैरे लावलेल्या होत्या, डेकोरेशन केलेलं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी साडी वगैरे घातली. मग नंतर आम्ही दर्शनासाठी गेलो. तिथं अनेक प्रकारचे मंदिर आहेत. चला मी कुठे कुठे फिरली मी तुम्हाला सोबत घेऊन जाते. तिथे अनेक प्रकारच्या अशा पूजा होतात, जे की तिथे लाखो संख्येने लोक त्या पूजाला, म्हणजे होम प्रकारचं असतं तिथे, ते लोक पूजाला बसतात. नंतर आम्ही निघालो कालभैरव. तिथं तर एवढी गर्दी होती, आम्हाला लाईनमध्ये 3 तास उभा राहिल्यानंतर आमचा नंबर लागला. नंतर आम्ही काहीतरी स्वीट खाल्लं. नंतर मी तर फोटो ऑलवेज, मी तर कुठेही रेडी असते फोटो काढण्यासाठी. मग नंतर हे जे की सर्व करतात, तुम्हाला तर माहितीच असेल हे काय, मला कमेंटमध्ये सांगा नक्की की मी काय करत होते ते. नंतर आम्ही निघालो मेन देवाकडे. हेच मेन मंदिर आहे की आम्ही जिथं दर्शन वगैरे घेतलं, नंतर फोटो वगैरे शूट केलं, थोडंसं बसलो, प्रसाद घेतला आणि फुल टू एन्जॉय केला. आणि दर्शन तर आमचं खूप चांगल्या प्रकारे झाले. आणि तिथं गर्दी वगैरे भरपूर होती, तरी पण लाईन वगैरे सगळं सिस्टमॅटिक असल्यामुळे दर्शन वगैरे झालं. आणि